सकाळपासून तर आत्तापर्यंत आणि उद्या अख्खा दिवस आहे, आपण गांधी विचारावर चिंतन करतो, मंथन करतो. प्रत्येकाने आपापल्या विषयात, म्हणजे गांधीजी असा व्यापक आहे ते या इथून सगळं दिसतं आहे. सगळे विषय आहे, आरोग्यापासूनचे, शेतीपासूनचे, आणि ते आता येणारच आहेत सगळे, अंधश्रद्धेपासूनचे, सगळ्या विषय आहे. शेवटी इतकं सगळं करणारा गांधी मरत का नाही हा मुद्दा येतो. मरतच नाही. किती मारण्याचा प्रयत्न केला तरी त्यावर सखोल असं लेखन केलेले ज्यांचं पुस्तक आहे, आमचे आदरणीय गुरुवर्य, पत्रकारितेतले ज्येष्ठ सहकारी, नाम ही काफी है, इथे लिहिलं आहे बंदे में है दम. तर तब्बल 1 तास त्यांचं व्याख्यान चालेल. बरोबर आता हे चालेल आणि मग 5 ते 10 मिनटं आपण असं ठेवू, 5-1 मिनटं, की तुम्हाला प्रश्न विचारण्याची सोय आहे. ही संधी गमावू नका बरं. मी चंद्रकांत दादांना विनंती करतो की आपण इकडे यावं. इथे राहा, इथे हे पाणी ठेवलं आहे मी. 1 मिनटं. मी दिल्लीहून, म्हणजे आमचे ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर गोविंद गुजर, दिल्लीचे एका विभागाचे प्रमुख होते पुसाचे. ते मुंबईला राहतात आणि ते गांधी समजून घ्यायला इथे आलेले आहेत. मी विनंती करतो की आपण यावं आणि सरांचं पुस्तक देऊन स्वागत करावं. ते बोलतील तेव्हा त्यांचं तारुण्य किती वर्षाचं ते तुम्ही ठरवायचं आहे. चला, एक वार टाळ्यांच्या कडकडात आपण त्यांचं स्वागत करू. वय आहे, पण हे आपले 75 करत असतात. इथे आल्यानंतर मला 16-17 वर्षापूर्वीची एक गोष्ट आठवली. त्यावेळेस खरं स्वातंत्र्य मिळायचं होतं. कारण खरं स्वातंत्र्य आणि खोटं स्वातंत्र्य, आजकाल 2 स्वातंत्र्याच्या कन्सेप्ट आहेत. आणि त्यावेळेस मला आठवतं की मी सकाळचा संपादक होतो. आणि संपादक असताना कोणीतरी मला बातमी अशी दिली होती की सेवाग्रामला उधळी लागली आहे. आणि मग मी तपास केला तर खरंच उधळी लागली होती. आणि मग मी ती बातमी केली होती की सेवाग्रामला लागली उधळी, आणि महाराष्ट्रभर खळबळ झाली होती. त्याच्यानंतर मग सेवाग्रामची जी काही त्यावेळची बॉडी होती, तर उधळीचा हे करण्यास, नायनाट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. आणि म्हटलं काय सुरू आहे म्हणून मी पाहायला आलो होतो. मला आजही आठवतं की इथून नई तालीमच्या इथं आपण प्रवेश करतो, तिथे निवास व्यवस्था आहे, 2 क्वार्टर्स आहेत माझ्या मते. आणि त्या एका क्वार्टरच्या वरच्या जी उधळी, लाकडाची उधळी वगैरे काढणं, मारणं वगैरे सगळं चालू होतं. आतमध्ये पाहतो तर तिथे राजीव दीक्षित होता. आणि मी जोऱ्याने ओरडलो, अरे उधळी वर नाही आहे, खाली लागलेली आहे. सगळे लोक अवतीभोवतीचे, हा कोण पागल माणूस आहे म्हणून. अशी उधळी त्याच्यानंतरच्या काळात आता तर कुठे कुठे उधळी लागलेली आहे. म्हणजे राम मंदिरात ती उधळी लागलेली आहे, संविधानाला उधळी लागलेली आहे. कारण या उधळीचं एक बाग आहे, त्या बागेमध्ये पोषण आणि परिपूर्ण काय पोषक वातावरण तयार झालेलं आहे. आणि या उधळीचा नायनाट आता सत्ताधारीच उधळी झालेली आहे म्हटल्यानंतर, कारण राजा उधळीचाच राजा आहे, म्हणजे उधळीमध्ये राणी असते पण हा राजा आहे. आणि प्रजोत्पादन सुरू आहे. हा खरं तर चिंतेचा विषय आहे. कारण संविधान उधळून खाऊन राहिलेली आहे, न्यायव्यवस्था खाऊन राहिलेली आहे, स्वायत्त संस्था ज्या आहेत त्या पोखरून टाकणं सुरू आहे. हे सगळं होत असताना गांधीला अधिकाधिक जपण्याची आणि त्याच्यासोबत नेहरूलाही जपण्याची गरज निर्माण झाली आहे. मला आठवतं की माझं घर काही गांधीवादी विचारसरणीचं वगैरे नव्हतं, पण आमच्या घरामध्ये गांधीचा प्रचंड आदर होता. आणि गांधी एका
म्हणजे संतांच्या म्हणा किंवा एका अशा देवाच्या अशा स्थानावर होता. म्हणजे गांधी विचाराचं त्यांना काही फारसं नव्हतं, पण हा एक मोठा माणूस आहे, संत आहे, थोर आहे, महापुरुष आहे. बरं, प्रायमरी शिक्षण ज्या शाळेमध्ये झालं त्या शाळेमध्येही गांधीचा आदर असायचा. म्हणजे मला आठवतं की प्रायमरी शाळेमध्ये असताना चला चला रे पुढे चला, गांधीजी की जय बोला, 1 2 3 4 गांधीजी का जय जयकार, असं सगळं करत आम्ही. आणि तो काय, हे ठीक आहे की आपण सगळे म्हणजे रेडीमेड स्वातंत्र्य मिळालेल्या पिढीचे प्रतिनिधी आहोत. त्यामुळे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय टोले खावे लागतात, काय शेक लागतो, याची आपल्याला जाणीव नसलेल्या पिढीचे प्रतिनिधी आहोत. आणि दुसरं, गांधीला प्रत्यक्ष पाहायला न मिळणाऱ्या अभाग्या पिढीचे आपण प्रतिनिधी आहोत. मला आठवतं की माझे वडील नोकरीला होते, बदल्या व्हायच्या, आणि 7वी 8वीपर्यंत म्हणजे प्रायमरी शाळेमध्ये शिक्षण झालं. आणि आईचे वडील जे आजोबा होते पंजाबराव देशमुखांशी संबंध असल्यामुळे आम्ही शिवाजी शाळेतच शिकायचं असं ठरवलं होतं. पण वडील नोकरीला होते आणि दुर्दैवाने मी हुशार होतो. आणि मग वडिलांना 8वी नंतरचं शिक्षण असं व्हायला नको एका ठिकाणी, म्हणून आजोबांच्या घरी आम्हाला ठेवण्यात आलं. आणि अमरावतीच्या सर्वोत्कृष्ट शाळेमध्ये आमची ॲडमिशन झाली. बरं, ती शाळा, तिचं नाव काय होतं याच्यापेक्षाही ती संघाची शाळा म्हणून ओळखल्या जायची. म्हणजे काही लोक लंगोटी शाळा म्हणायचे, काही संघाची शाळा म्हणायचे, असं ते ओळखलं जायचं. पण त्याचा अर्थ काही समजला नव्हता. पण जेव्हा 8वीमध्ये तिथे प्रवेश केला तर वर्गबंधू जे होते त्यांच्या आडनावावरूनच लक्ष आलं की हे आहेत कोण. आणि आमचे जे शिक्षक होते, लेले होते, कुरेकर होते, देशपांडे होते, जोशी होते, राजदेरकर होते, गोडबोले होते, आणि एक गुल्हाने होता. आता असं वाटतं की अन्नाला चव यावी याच्यासाठी लोणचं लागतं म्हणून तो गुल्हाने असावा. आणि वर्गामध्ये बाकी काही असो, कुरेकर नावाचे ते बिचारे आता वर गेलेले आहेत, काही असलं तरी गांधीवर यायचे. म्हणजे आमचे वर्गबंधूसुद्धा गांधीचा टकल्याशिवाय उल्लेखच नाही करायचे. आणि आमचे ते कुरेकर सर गांधीची बकरी, गांधीची पंचा, गांधीची टकळी, गांधीचा चरखा, आणि इतकं काही बोलायचे. बरं, घरात पोषण असं झालं होतं की हा मोठा माणूस आहे, पण इथे इतकं अतिशय यांनी बोललं जायचं की हा काहीतरी खलनायक आहे. बरं, तो खलनायक नाही आहे हे सांगायची काही माहीतच नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी याच्या पलीकडे काही माहीत नाही. आणि मग सगळे कुरेकर सरांच्या विनोदावर, गांधीवरच्या विनोदावर कधी कधी हसायचा आणि माझा चेहरा काळवंडल्यासारखा व्हायचा. आणि मग एक लक्षात आलं की आपण ज्या वातावरणात वाढलो तिथे नायक होता गांधी, आता इथे खलनायक आहे. खलनायक म्हणजे एवढा की लंपटपासून सुरुवात असायची. की गांधीला कसा एकदम हलकट माणूस होता की त्याला मुलीच खांद्यावर हात ठेवायला कशा लागतात, अशा सगळ्या कथा त्या वयात ऐकायचं. म्हणजे एक वेळा कुरेकर गुरुजींनी तर इतकं सांगितलं की गांधीसारखा माणूस त्याला ही जाणीव झालेली आहे की आपला हलकटपणा पाहून आपल्यावर कोणीही चांगलं बोलणार नाही आणि कोणी चांगलं लिहिणार नाही. म्हणून त्यांनी माझ्या सत्याचे प्रयोग हे लिहिलं. आपला हलकटपणा म्हणजे किमान आपण चांगले कसे आहोत वगैरे. पण नंतर कळलं की हा माणूस खोटा बोलत होता, कारण 1909मध्ये पहिलं त्यांचं चरित्र आलेलं आहे आणि ते ब्रिटिश माणसांनी लिहिले. मग प्रश्न असा पडतो की ही कोण माणसं होती की गांधीबद्दल इतकं घाणेरडे बोलत होते, का बोलत होते. बरं, दुसरी बाजू अशी की जगाचा सर्वश्रेष्ठ 20व्या शतकातला पुरुष म्हणून गांधीची निवड होते. म्हणजे सगळ्या जगामध्ये, जवळपास सगळ्या जगामध्ये गांधीचे पुतळे उभे होतात. म्हणजे ज्या ब्रिटिशांच्या विरोधात आपण लढलो ती ब्रिटिशांच्याही तिथे गांधीचा पुतळा होतो. ज्या कम्युनिस्टांनी गांधीला साम्राज्यवादाचा दलाल म्हटलेला आहे त्या कम्युनिस्ट कंट्रीमध्ये गांधीचा पुतळा उभा होतो. किंवा अमेरिकेसारखा ठाणेदार देश
जो जगावर ठाणेदारी करतो तिथेही गांधीचा पुतळा उभा होतो. म्हणजे जगामध्ये अनेक युनिव्हर्सिटी आहेत की जिथे अध्यासनं गांधीच्या नावावर आहेत. म्हटलं हे काय नेमकं आहे की एका बाजूला प्रचंड द्वेष, घृणा आणि तिरस्कार, आणि दुसऱ्या बाजूला सगळं जग त्याला मानतं. म्हणजे नेल्सन मंडेलासारखा म्हणतो की मी इतकी वर्ष तुरुंगात काढली, याच्या मागे गांधीच्या विचाराची प्रेरणा आहे. किंवा मार्टिन लुथर किंग सारखा माणूस म्हणतो त्या चळवळीचा आधारस्तंभ हा गांधी आहे. किंवा बराक ओबामासारखा माणूस येतो आणि असं म्हणतो की गांधी जन्माला आले नसते तर मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही. किंवा आईन्स्टीनसारखा माणूस म्हणतो की एक असा हाडामासाचा माणूस होऊन गेलेला आहे, हे जर पुढच्या पिढीला सांगितलं तर विश्वास ठेवणार नाही. म्हणजे एका बाजूला प्रचंड गांधीविषयीचं प्रेम आणि दुसऱ्या बाजूला गांधीची घृणा, तिरस्कार आणि द्वेष. आता हे कोण होते? मुठभर असतील, टीसभर असतील, पण हे होते कोण? म्हणून मग तिथून एक हे झाली की गांधीचा अभ्यास थोडासा वाढवणं सुरू झालं. आणि हा गांधीचा अभ्यास करता करता एक गोष्ट लक्षात आली आणि जी मला प्रचंड त्रास देत होती की गांधीची हत्या झाली हे खरं आहे. गांधीची हत्या ज्यांनी केली त्यांनी गांधीची हत्या का केली याची कारण मीमांसा दिलेली आहे. कारण गांधी मुस्लिम धार्जिणा होता, गांधीला हिंदू द्रोही होता, किंवा गांधीला त्या पाकिस्तानविषयी जास्त प्रेम होतं, कारण 55 कोटी द्यायलासाठी तो उपोषण करतो वगैरे, हे सगळ्या कथा ऐकल्या. अरे पण म्हटलं हत्या त्याची करणारी, बरं हे कोण कारणं देऊन राहिलेले आहेत? हे कारणं ज्यांनी हत्या केली ते देत आहेत. मग म्हटलं गांधीची हत्या का केली याची कारणं गांधीप्रेमींनी, गांधीवाद्यांनी कुठे सापडतं का? तुम्हाला सांगतो, दुर्दैवाने मला कुठेही साहित्यामध्ये गांधीची हत्या का केली हे गांधीला मानणाऱ्यांनी कुठेही बोललेले नाही, लिहिलेलं नाही. फक्त नशिबाने एकच पुस्तक हातात आलं. त्या पुस्तकाचं नाव आहे महात्म्याची अखेर म्हणून. जगन फडणीस या लेखकांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. 132 पानाच्या पुस्तकामध्ये सुरुवात गांधीची हत्या का केली अशी आहे, पण नंतर कशी केली याच्यावर चाललं गेलं आहे. त्याच्यानंतर लेट्स किल गांधी तुषार गांधीचं पुस्तक आहे. म्हणजे जगन फडणीसच्या पुस्तकापासून प्रेरणा घेत तुषार गांधींनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्याच्यात हत्या कशी केली याच्यावर आहे, का केली याच्यावर कोणी बोलत नाही. म्हणजे मग पिस्तूल कुठून आणलं, पिस्तुलाच्या रक्कम कोणी दिली, कुठल्या इथून, असं सगळी स्टोरी आहे. तेव्हा लक्षात येत नव्हतं की गांधीचे, कारण माझं पुस्तक प्रामुख्याने चौकट माझ्या पुस्तकाची हीच आहे की गांधीची हत्या का केली. आणि तुम्हाला सांगतो, आता गेल्या 5-7 वर्षामध्ये गांधीची हत्या का केली याच्यावर लेखक का लिहत नव्हते याचा उलगडा मला झाला आहे. कारण मी ते भोगतो आहे. कारण आता चंद्रकांत म्हणजे एका लग्नात गेलो होतो. ज्या मुलाचं लग्न होतं त्यांनी त्याच्या काकाशी माझी ओळख करून दिली. आणि काकाशी ओळख करून दिल्यानंतर 2 दिवसानंतर त्या नवरदेव मुलाचा फोन आला. चंदूभाऊ म्हणे माझे काका मला विचारत होते की ते चंद्रकांत वानखेडे म्हणजे जे अर्बन नक्षलाईट आहे तेच का? म्हटलं चाल, सुरू झाला आहे. म्हणजे गांधीचा प्रसाद मिळणं सुरू झाला आहे. दुसऱ्या घटना अशी घडली की, म्हणजे त्याचं नाव नाही घेत, पण आपल्या नागपूरमध्ये एक वृत्तपत्र आहे जे साधारणतः संघाचं मुखपत्र आहे. त्याचे त्यावेळेचे संपादक, आताचे नाही, त्यावेळेचे, त्यांचं नाव उगाच घेण्याचा अर्थ नाही आहे. मी आजकाल लिहत कुठेच नाही, पण जे काही सोशल मीडियावर लिहितो त्याच्यात मस्त भरपूर आजकाल शिवाय खातो. म्हणजे मी जो असा लठ्ठ होत चाललो आहे त्याचं कारणच ते आहे. भरपूर कॅलरीज मला मिळतात. आणि त्याच्यात असं लिहितो, कारण ती पोस्ट जी काही लिहिली ती पोस्ट खूप व्हायरल झाली. आणि त्याच्यात लिहितो कोण्या फालतू माणसाच्या संदर्भात चर्चा करतात, हा 1 नंबरचा लंपट माणूस आहे. आता पहिल्यांदा तर वाईट वाटलं, झालं लंपट गिंपट म्हणायला लागले लोक. बरं म्हटलं आपण लंपट आहोत किंवा नाही याचा पुरावा जास्तीत जास्त खरं खोटं बायको सांगू शकेल, तिला दाखवलं. आणि ती चिडली. म्हटलं चिडू नको, कारण नंतर शॉकमधून मी बाहेर आलो. तुम्ही म्हटलं आता मला तर गांधी नेहरूच्या बरोबरीत बसवलं आहे. म्हटलं गांधी लंपट होता आणि नेहरूही लंपट होता आणि चंद्रकांत वानखेडे लंपट आहे. बरं वाटलं. आहे मी तुम्हाला हे गंमत नाही आहे. एक दिवस माझा मित्र जो 20 वर्ष मला नागपूरमध्ये ओळखतो, तो एक दिवस कसा तरी चेहरा करून आला
मी चेहऱ्याकडे पाहिलं, म्हटलं काहीतरी वाईट घटना घडलेली आहे, कोणीतरी मेलं असेल, अमुक तमुक वगैरे. अरे म्हटलं काय झालं, काय मेल्यासारखा चेहरा काय करून आला? नाही म्हणे चंदूभाऊ एक गोष्ट बोलायची आहे म्हणे. मी म्हटलं काय बोल ना. नाही म्हणे तुम्ही रागावणार नसाल तर बोलतो. अरे म्हटलं बोल तू. तो म्हणे चंदूभाऊ तुमचं सगळं चांगलं आहे हो म्हणे, पण 24 तास दारू पिऊन असताय की बरोबर नाही. परत म्हटलं त्याला, म्हटलं का रे 20 वर्ष तुम्हाला इथे ओळखतो, 24 तास दारू पिऊन असतो हे तुला हो म्हणे खूप लोक बोलत आहेत. म्हटलं कोण बोलत आहेत? मग लक्षात आलं कुठल्या ग्रुपमध्ये ही आपली चर्चा सुरू झाली. तेव्हा वाईट एकाच गोष्टीचं वाटलं की जसं राहुल गांधीला ड्रग ॲडिक्ट म्हटलं होतं तसं आपल्याला म्हटलं असतं तर स्टेटस वाटलं असतं थोडंसं. दारू गिरू जरा स्टेटस बरोबर नाही वाटत. तर आता मला लक्षात आलं की गांधी का मरत नाही हे पुस्तक लिहिल्यानंतर, आणि आता परत अजून शिव्यांची तरतूद मी करून ठेवलेली आहे, कारण आता नेहरू का मरत नाही हे पुस्तक लिहितोय आणि ते येत आहे. खरं तर ह्या गांधीच्या म्हणजे यांचा सांस्कृतिक वर्चस्ववाद हा सांस्कृतिक वर्चस्ववाद आहे. दहशत माजवतात. म्हणजे आता अक्षरशः मी जे लिहितो त्याच्यावर इतक्या मस्त शिव्या येतात हो, आणि अतिशय सुसंस्कृत माणसंच हे शिव्या देऊ शकतात. असं आपण असंस्कृत आहोत ना, ते सुसंस्कृत आहे. म्हणजे यांचं गांधी हत्या म्हणत नाहीत, गांधी वध म्हणतात. 60 वर्ष हा शब्द आपण झेलला आहे. आश्चर्य आज असं वाटतं की जी गांधी प्रेमी माणसं आहेत, म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी सुद्धा गांधीवध शब्द वापरला आहे. नरण कुरुंकर गांधी प्रेमी माणूस आहे, त्यांनी चांगली पुस्तकं लिहिली आहे, पण त्यांच्या संपूर्ण लिखाणामध्ये वध शब्द येतो. शरद जोशी यांच्याही लिखाणामध्ये वध हा शब्द येतो, किंवा नरेंद्र दाभोळकर सारख्या माणसाच्याही लिखाणामध्ये वध शब्द येतो. आणि एक वेळा वध हा शब्द स्वीकारला की गांधी राक्षस आहे हे स्वीकारणं अटळ आहे. कारण वध कोणाचा होतो? फक्त राक्षसाचा होतो. रावणाचा वध होतो आणि तो करणारा परमेश्वर असतो, राम असतो. कंसाचा वध होतो आणि तो करणारा कृष्ण हा परमेश्वर असतो. वध शब्द म्हटल्याबरोबर नथुराम गोडसे परमेश्वर होऊन जातो, हे आपसूक होतं. आणि मग आता बोंबलतो आपण की त्याच्या मंदिराची गोष्ट झाली. हे लॉजिकल आहे, कारण तो परमेश्वराचा अवतार आहे. इतका सांस्कृतिक यांचं हे असतो. आता थोडं लोक बोलायला लागले की वध शब्द. आता मला आठवतं की हे मी सुरू केल्यापासून, म्हणजे नाशिकमध्ये आमची साधना देशमुख राहते, तिचा एक दिवस फोन आला. चंदूभाऊ म्हणे तुमचं, कारण माझं भाषण झालं होतं आदल्या दिवशी, आणि दुसऱ्याच्या 8 दिवसामध्ये कोणीतरी लेख लिहिला होता गांधीवर आणि त्यांनी वध शब्द वापरला होता. तर त्या संपादकाला, त्या पेपरला माफी मागावी लागली चौकट टाकून. अरे म्हटलं हे सुरू झालेलं. बरं, यांची गंमत कशी असते की तुम्ही खाता ते शेण असतं. त्या शेण भरलं आहे का तुझ्या डोक्यात? तू काय शेण खातो का? पण हे खातात ते पंचगव्य असतं. पंचगव्य म्हणजे शेणच असतं बरं, पण किती गोड वाटतं हो पदार्थ. म्हणजे तुम्ही मागता ती भीक असते, पण ते मागतात ती माधुकरी असते. हा शब्दांचा खेळ इतका झकास करून ठेवलेला आहे यांनी. आणि दुसरं असं की गांधीची हे आता म्हणतात ना किंवा संघामध्ये एक वेळा तर येऊन पहा. अरे वर्षभर संघाच्या सोबत राहिलो रे विकास. म्हणजे याच वर्धेच्या तुरुंगात आणीबाणीमध्ये 1 वर्ष होतो, आणि तिथं 150-200 संघाचे, आमचा तो हरी सीतापेचा भाऊ होता माझ्यासोबत, आणि त्याच्यानंतर श्याम मानवही होते त्यावेळेस. आणि प्रातस्मरणाचा आम्हाला कधी गेलो नाही, पण तिथेच बॅराकीमध्येच असल्यामुळे ते प्रातस्मरणाची प्रार्थना आणि त्याच्यात गांधीचं घेतलेलं नाव ते प्रातस्मरणा आटोपत नाही. तर दिवसभर गांधीची निंदा नालस्ती, मी निंदा नालस्ती हा शब्द खूप हलक्या दर्जाचा आहे असं मला वाटतं. छिनाली दिवसभर करायचे, आणि त्या दिवशी वेळेस असं लक्षात यायचं की साले उलट्या कायद्याचे लोक आहेत का, की सकाळी सकाळी देवाच्या बरोबरीने ज्याचं नाव घेतात त्याच्यावर दिवसभर अक्षरशः घाणेरडं बोलण्याला यांना लाज कशी नाही वाटत. हे उलट्या कायद्याची माणसं आहेत. यांचं काहीच कुठेतरी म्हणतात ना उलट्या बाजूला असलं पाहिजे असं मला वाटतं. आता हे सगळं गांधीची झालेली बदनामी, म्हणजे अजूनही चंद्रकांत झटालेची बदनामी सुरू झाली की नाही माहीत नाही. आणि आजकाल तर मला बदनामी झाली तर असं वाटतं की आपण योग्य ट्रॅकवर आहोत. कारण एखाद्या संघाच्या माणसाने मला जर चांगलं म्हटलं तर कदाचित पाल झटकल्यासारखी मला दचक येण्याची शक्यता आहे.
आजकाल मी बोलतो विलास संघावर बोलतो, कारण हे मी तुम्हाला सांगतो, गांधीवर बोलणं आणि गांधीचा द्वेष म्हणजे आता मी ते जवाहरलाल नेहरू लिहितोय ना, म्हणजे त्याच्या संदर्भात गोवळकर गुरुजींचं एक वाक्य आहे. गोवळकर गुरुजी असं म्हणतात की गांधीची हत्या झाल्यामुळे आम्ही 50 वर्ष मागे गेलो, आणि 50 वर्ष मागे गेलो म्हणून नेहरूची हत्या झाली नाही, कारण अजून 100 वर्ष आपण मागे जाऊ की का म्हणून नेहरूची हत्या झाली नाही. केरळच्या एका नियतकालिकेमध्ये, ते संघाचं नियतकालिका आहे, त्याच्यात स्पष्टपणे असं म्हटलं आहे की गांधीची हत्या होण्याऐवजी नेहरूची हत्या झाली असती तर अधिक चांगलं झालं असतं. मग असं वाटतं की हे गांधी नेहरूच्या जीवावर का उठलेले आहे. गांधीच्या जीवावर उठणं हे तर स्वाभाविक आहे, कारण तुम्हाला सांगतो 1920पर्यंत जे या देशात झालं, म्हणजे स्वातंत्र्य युद्ध वगैरे आपण म्हणतो त्याला, टिळकांच्या नेतृत्वामध्ये, हे बोलत नाही कोणी. लाल बाल पाल हे तिन्ही जी मंडळी होती ही हिंदुत्ववादी, हिंदू राष्ट्र निर्माण करणाऱ्या याची लोक होती. जहाल आणि मवा हा शब्द आपण ऐकतो. जहाल म्हणजे हिंदुत्ववादी आणि मवा म्हणजे उदारमतवादी, असे ते सगळे शब्दांचे खेळ आहेत. आणि जहाल होते. बरं टिळक, बरं त्यावेळेस चौकट आखून दिली गेली होती, हे समजून घ्या थोडंसं. आणि मला लगेच थांबव, माझा वेळ झाल्या म्हणजे मी जास्त बोलणार, जेवढं दिलं आहे तेवढाच वेळ घेईल. मग त्याच्यात हे काय करतात, काय मुद्दा विसरलो विकास तुझ्याशी बोलता बोलता, तुझ्या साला इतकी, पण त्याचा किती संमोहित करणारा चेहरा आहे. मी त्याच्या प्रेमातच पडलो ना की एकदम तुला वाईट वाटेल, पण तर काय म्हटलं मी, हां, तर याच्यामध्ये त्यावेळेस एक समजून घ्या, स्वातंत्र्याची एक चौकट आखल्या गेली होती. ती चौकट अशी होती, आणि ही चौकट विशेषतः विष्णू शास्त्री चिपळूणकर वगैरे ते त्यावेळेचे जे नामवंत होते त्यांनी आखली होती. त्याच्यात असं म्हटलेलं होतं की 1818मध्ये जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, ते स्वातंत्र्य म्हणजे पहिलं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये पेशव्यांच्या हातून ब्रिटिशांनी सत्ता घेतली. इतर ठिकाणी मुस्लिमांच्या हातून घेतली, कुठे जाटांच्या हातून घेतली, अनेकांच्या हातून घेतली अशी इथे. आणि ते विष्णू शास्त्री चिपळूणकर असं लिहितात की ज्या अर्थी पेशव्यांची सत्ता गेलेली आहे, एवढं जरी म्हटलं असतं तर आपण समजून घेतलं असतं, पण बहुजनांच्या अकलेवर त्यांचा विश्वास नाही आहे. ते असं म्हणतात, ज्या अर्थी पेशव्यांची सत्ता होती, म्हणजेच हे माझं वाक्य नाही, मला जातीवादी परत ठरवू नका, हे वाक्य विष्णू शास्त्री चिपळूणकर असं म्हणतात, ज्या अर्थी पेशव्यांची सत्ता गेली म्हणजेच चित्पावन ब्राह्मणांची सत्ता गेली, त्या अर्थी चित्पावन ब्राह्मणांनीच ती सत्ता मिळवली पाहिजे आणि चित्पावन ब्राह्मणांनीच ती भोगली पाहिजे, ही स्वातंत्र्य चळवळीची चौकट होती. आणि या चौकटीमध्ये टिळक काम करत होते, कारण टिळकांचं बाकी काही असलं, 1917चं एक भाषण आहे अथनीमधलं, आणि 1920मध्ये टिळक वारले. 1917मध्ये ते असं म्हणतात, विषय असा आहे की विधिमंडळात कोणी जायचं. ते असं म्हणतात, विधिमंडळात शेतकरी जाऊन का तिथे नांगर धरणार आहेत, विधिमंडळात शेतकरी जाऊन का तिथे नांगर धरणार आहेत, विधिमंडळात शिंपी जाऊन तिथे काय शिलाई मशीन चालवणार आहे, विधिमंडळात वाणी जाऊन तिथे काय तराजू धरणार आहे. मग विधिमंडळात कोण जाऊन तिथे पूजा अर्चा करणार आहे, बिटवीन द लाईन आहे की तोच गेला पाहिजे, ही क्लिअर कट लाईन आहे. आणि जोपर्यंत या चौकटीमध्ये स्वातंत्र्य लढा होता तोपर्यंत, हे संघवाले म्हणतात ना आम्ही स्वातंत्र्य लढ्यात होतो वगैरे, हे खरं आहे पण अर्ध खरं आहे. 1920पर्यंत स्वातंत्र्य लढ्यात होते. ज्या क्षणी हा गांधी नावाचा बोहारा आला आणि यांनी तर सुरूच करून टाकलं. बरं त्यावेळेस दहशत अशी होती, श्रीधर विठ्ठल दाते नावाचा टिळक अनुयायी, तो असं म्हणतो की जर काँग्रेसच्या राजकीय व्यासपीठावर सामाजिक प्रश्नांची चर्चा झाली आणि त्यामुळे जर हे राजकीय व्यासपीठ विटाळलं तर हा मंडप आम्ही जाऊन टाकू. म्हणजे सामाजिक प्रश्नांची चर्चा करणं हा विटाळ होता, हे लक्षात घ्या. आणि हा विटाळ गांधींनी 1915मध्ये आल्यानंतर जवळजवळ 1915 2 वर्ष ते फिरले,
पण 1916च्या लखनौच्या अधिवेशनामध्ये म्हणजे राजकुमार शुक्ल तिथे आला होता. अरे तुझ्याकडे पाहायचं नसं ठरवलं आहे मी. विसरून जातो मी मुद्दा, म्हणजे घाबरतो मी याला विकासला. कारण आजकाल त्या मोदीच्या विकासाला जसं घाबरतो तसं याही विकासाला घाबरतो. परत तू सांग मग पुसतकर काय बोलतो. आता तूही विसरलं का माझा चेहरा पाहून. हां, लखनौच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये चंपारण्यामधून राजकुमार शुक्ल येतो आणि हा तिथल्या चंपारणच्या निळीच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असतो, सगळीकडे मांडत असतो. म्हणजे त्याच्याही आधी तो खूप वेळा आलेला असतो, पण कोणी त्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. तो गांधीकडे जातो. तो म्हणतो हे ठीक आहे तुझं म्हणणं, पण हे मी प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय मी कसा बोलू. पण मी तुला सांगतो, तू या व्यासपीठावर ये आणि शेतकऱ्यांची काय तिथली परिस्थिती आहे. पहिल्यांदा म्हणजे राजेंद्र प्रसादांच्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे की पहिल्यांदा या देशाचा शेतकरी हा काँग्रेसच्या व्यासपीठावर चढला. म्हणजे हे व्यासपीठ बाटलं श्रीधर विठ्ठल दातेच्या टिळक अनुयायांच्या अर्थाने. त्याच्यानंतर 1917-18 यांनी बोलणं सुरू केलेलं आहे. तो म्हणतो की या देशाच्या सर्वोच्चपदी भंग्याची मुलगी असणं हाच माझ्या स्वातंत्र्याचा अर्थ आहे. तिथे हे सगळे चौथा आले आणि गांधींनी क्लायमॅक्स असा केला की 1920 काँग्रेसचं अधिवेशन नागपूरला जे ठरलेलं आहे ते ठरवलेलं आहे हेडगेवारांनी, मुंजेंनी, खापर्डेंनी आणि सगळे. म्हणजे भोजन समितीचे अध्यक्ष हेडगेवार होते आणि अपेक्षा अशी होती की टिळक त्या अधिवेशनाचे अध्यक्ष असतील. पण दुर्दैवाने टिळकांचं निधन होतं आणि मग सर्वा गांधी असतो. म्हणजे टिळकांच्या निधनाचाही किस्सा एक मजेशीर आहे. म्हणजे टिळकांचं 1920 निधन होतं आणि 1920 जेव्हा निधन होतं सरदार गृहामधून त्यांचं पार्थिव खाली आणणं सुरू असतं. तिथं गांधी जाऊन पोचतात आणि रिवाजाप्रमाणे ते खांदा द्यायला जातात. खांदा द्यायला गेल्या 4-5 जण टिळक अनुयायी त्यांना मागे खेचतात. हा अचंबित होतो. तो म्हणतात अरे मला खांदा द्यायचा आहे. तो म्हणतात तुम्ही खांदा देऊ शकत नाही. तर गांधी विचारतो का. तो म्हणतात तुम्ही ब्राह्मण नाही आहात, ब्राह्मणाशिवाय खांदा कोणी देऊ शकत नाही. हा माणूस दक्षिण आफ्रिकेतून आलेला आहे. जवळजवळ 4-5 मिनटं गांधी अस्वस्थ असतात, परेशान असतात आणि हा लागट्ट माणूस आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये तर सिद्ध केलेलं आहे. 5 मिनटानंतर तिरीमिरीत तो जातो आणि खांदा देतो आणि त्या कार्यकर्त्यांना म्हणतो की सामाजिक सेवकाला जात असते हे मी मानत नाही आणि खांदा देतो. गांधी इथं थांबत नाही. गांधीचा प्रॉब्लेमच असा, गांधी इथं थांबत नाही. त्याच्यानंतर खांदा देऊन आल्यानंतर शौकत अली असतात, त्यांचा हात धरतो आणि खांदा द्यायला लावतो आणि तो बरं त्यांची हिंमत होत नाही, कारण हा काय तमाशे करणारा माणूस आहे. इथे अंत्ययात्रेत तमाशा झाला तर काय करा म्हणून कोणी थांबवत नाही. आणि त्यावेळेचं वाक्य जे आहे त्या गांधीचं, गांधी असं म्हणतो की मी टिळक महाराजांना खांदा दिल्यामुळे टिळक महाराज जातीच्या पलीकडे गेले आणि शौकत अलींनी खांदा दिल्यामुळे टिळक महाराज धर्माच्याही पलीकडे गेलेले आहे. जाती आणि धर्माच्या पलीकडे जाण्याची दृष्टी गांधीची आणि सावलीचाही विटा व्हावा या विचारसरणीची ही माणसं, असा हा सगळा संघर्ष आहे. हे सगळं समजून घेतलं पाहिजे. आणि मग 1920 जेव्हा अधिवेशन होतं आणि तिथे अस्पृश्यता निवारणाचा ठराव होतो आणि तोही कोणी आयोजित केलेल्या, म्हणजे हेडगेवारांनी आयोजित केलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात, खापर्डेंनी आयोजित केलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात किंवा मुंजेंनी आयोजित केलेला. आणि तिथून एक लक्षात येतं की संघटितरित्या, कारण माणसं त्यांच्या मागे जात आहेत त्यांच्या विचार, कारण गांधीचा पाप हे आहे की हिंदुत्ववादी विचारसरणीला जी 1920 अग्रेसर आहे त्या सगळ्या याच्यामध्ये आणि तिचा प्रभाव देशभर आहे, ती हिंदुत्ववादी विचारसरणी कोपऱ्यात ढकलून धर्मनिरपेक्ष, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची प्रस्थापित करतात. एवढंच नाही तर अग्रस्थानी स्वातंत्र्य लढवायच्या चळवळीमध्ये आणतात. हे गांधीचं पाप विसरू शकत नाही. ते हे समजून आपण घेत नाही. गांधी थोर होते, महान होते, खूप झालं. आता गांधीची थोरवी सांगण्याची गरज नाही आहे, जगांनी ती मान्य केलेली आहे. पण गांधीचा तिरस्कार, द्वेष आणि घृणा इतक्या मोठ्या प्रमाणात का केली हे समजून जर थोडं घेतलं तर हे उघडे पडतात. कारण
मग काय गांधीबद्दल ते मजबुरी का नाम महात्मा गांधी. मला म्हटलं हे तर खूपच आहे. आता हे मजबूती का नाम वगैरे आलं आहे, म्हणजे हे त्यांच्या बुडाला मिरच्या झोमणार आहे बरं, मजबूती का नाम वगैरे, कारण त्यांच्या बूड सेन्सिटिव्ह आहे त्यांचं, कारण बुडाचा वापर भरपूर होतो ना, त्यामुळे सेन्सिटिव्हपणा येतोच, म्हणजे संवेदनक्षमता इथे नाही आहे, इकडेच आहे खाली, असं ते सगळं आहे. मग मजबुरी का नाम, अरे मग काय गांधीची मजबुरी होती हो? म्हणजे गांधीला या देशातल्या काँग्रेसनी नेतृत्वासाठी स्वीकारलं असेल, ही काँग्रेसची मजबुरी असू शकते, किंवा गांधीला या देशातल्या जनतेने स्वीकारलं असेल, ही या जनतेची मजबुरी असू शकते, किंवा गांधीला एखादा आईन्स्टाईन काही म्हणत असेल किंवा एखादा नेल्सन मंडेला विचाराचा प्रेरक मानत असेल, तर ती मजबुरी त्यांची आहे ना. गांधीची मजबुरी कुठे? गांधीची मजबुरी का नाम महात्मा गांधी. दुसरं एक त्यांचं टुमणं असतं की गांधीची विचारसरणी काय आहे, की एका गालावर मारलं तर दुसरा गाल समोर करा. आता हे अनेक वर्ष मी पाहत होतो, म्हटलं गांधी तर असं कुठे सांगतच नाही, उलट होतं अन्यायाचा प्रतिकार तुमच्या पद्धतीने का होईना हे करा, भेकडाचं जगणं नको असं सांगणारा गांधी एका गावावर, म्हणजे आपल्या त्या लगे रहो मुन्नाबाईमध्ये आहे ना, म्हणजे संजय दत्तला एक झापड मारते तर मग दुसरं अब क्या करू तो गांधीने कुछ बताया नाही वगैरे असं गांधीचं नाव घेऊन सांगितलं जातं. आता हा संदर्भ काय आहे? हा संदर्भ एका हरिजन सभेमधला आहे. हा संदर्भ असा आहे की हरिजनांची सभा चालू असते आणि तिथे तरुण मंडळी असतात. तिथे गांधी असं म्हणतो की आम्ही सवर्णांनी अस्पृश्यांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार केलेला आहे की तुमच्यापैकी कोणी एखादा तरुण आला आणि त्यांनी माझ्या एका गालावर मारली तर मी रागावणार नाही, उलट दुसरा गाल समोर करेल, आणि तरीसुद्धा दोन्ही गालावर मारल्यानंतर सुद्धा याचं प्रायश्चित्त होईल अशी शक्यता नाही आहे. अशा संदर्भात हे वापरलेलं आहे. दुसरं गावोगावी एक आहे की गांधीची बकरी बदाम काजू खात होती. आलं हे तर म्हणजे बरं, हे इतकं कुशलतेने पेरलं आहे हो की गांधीची बकरीच जर काजू बदाम खात होती तर गांधीचं पंचायत राहणं, गांधीचं साधं राहणं हे ढोंग आहे. कारण काजू बदाम खायला म्हणजे किती लागते, आता बकऱ्या पोचल्या आहेत ना, माहीत आहे ना किती खातात ते कुटारासारखं. त्यामुळे एका याच्यामध्ये बरं हे प्रचलित आहे, गांधीची बकरी काजू आणि बदाम खात होती. गांधीची बकरी एका गांधीचा सगळा ढोंगीपणा सिद्ध करण्यासाठी हे वापरलं जातं. आणि आपणही, माझं काय म्हणणं आहे की ते काही फेकत राहिले तर आपण झेलतो का? फेकणाऱ्यांनी काय फेका, आता तर म्हणजे ऑलिम्पिकमध्ये खरं तर या लोकांनी जायला पाहिजे. फेकाफेकीचं तर इतकं हे आहे, म्हणजे आपले म्हणजे नॉन बायोलॉजिकल ते तर काय फेकतात मस्त, म्हणजे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळून आणलं असतं, फेकतात. हे सगळं म्हणजे मला या माणसाकडे पाहताना एक लक्षात येतं, त्या माणसाने म्हणजे गांधीचं जेव्हा म्हणजे अहिंसेचा पुजारी वगैरे म्हटलं जातं, पण मग काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. जसं जेव्हा पहिलं महायुद्ध सुरू होतं तेव्हा त्या महायुद्धामध्ये आपल्या देशातल्या सर्वसामान्य माणसांना आणि सैन्यात भरती व्हावं याच्यासाठी ते अतिशय जीवाचा आटापिटा करतात. आणि त्यावेळेस तर्क काय देतात की शस्त्रसज्ज व्हायचं असेल तर सैन्यात भरती झालं पाहिजे. अरे म्हटलं, अहिंसेचा पुजारी शस्त्रसज्ज झालं पाहिजे, शस्त्र प्रशिक्षण घ्यायचं असेल तर सैन्यात भरती झालं पाहिजे, हे कसं काय सांगतो? त्याच्यानंतर दुसरं एक उदाहरण की जेव्हा हे होतं शस्त्रबंदी 1925मध्ये ब्रिटिश आणतात, तेव्हा त्याला प्रखरपणे विरोध करणारा गांधी असतो. की तो असं म्हणतो की लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या ब्रिटिशांकडनं शस्त्रबंदीची आम्ही अपेक्षा करू शकत नाही. आणि ते परत आपलं एक वाक्य जोडतात, मी अहिंसेचा पुजारी आहे, मला हे मान्य नाही आहे, तरी पण शस्त्रबंदीच्या विरोधात कोणी उठाव केला तर त्याचं नेतृत्व मी करू शकतो. अरे म्हटलं हे काय आहे? आणि 1930चं डॉक्युमेंटेशन आहे की 11 मागण्यांचा जो हे आहे ठराव, त्याच्यात एक मागणी अशी आहे की शस्त्र बाळगण्याचा अधिकार असला पाहिजे. आणि काय होतं की अहिंसेच्या नावावर त्यांची इतकी टिंगलटवाळी झालेली आहे. म्हणजे काश्मीरमध्ये जेव्हा हल्ला होतो त्यावेळेस वल्लभभाई पटेलांना रागावणारा गांधी आहे
की हल्ला पाकिस्तानचा झालेला आहे आणि मग वल्लभभाई पटेलांवर ते रागवतात. दुसऱ्या दिवशी विमानांनी सैन्य तिथे पाठवलं जातं आणि जाहीरपणे त्यांचं अभिनंदन करणाराही गांधी आहे. हा समजून घ्या, हा वेगळा माणूस आहे. म्हणजे आपल्याकडे पाकिस्तानला ते 55 कोटी दिले वगैरे वगैरे खूप चालतं, पण 55 कोटी काय आहे हेच माहीत नसतं लोकांना. म्हणजे जेव्हा फाळणी होते तेव्हा 375 कोटी रुपये रिझर्व्ह बँकेमध्ये असतात आणि या रिझर्व्ह बँकेची फाळणी म्हणजे त्या याच्यामध्ये वाटणीमध्ये गांधी नाही आहे. म्हणजे माउंट बॅटनच्या अध्यक्षाखाली समिती होते. म्हणजे 2 भावांचे जसे भांडे वाटले, एक खुर्ची इकडे एक टेबल इकडे, अशी सगळी वाटणी झालेली आहे. पैशांची वाटणी होते आणि माउंट बॅटन हे त्या याचे अध्यक्ष आहेत. लियाकत अली आणि गुलाम मोहम्मद हे पाकिस्तानचे प्रतिनिधी आहे आणि नेहरू आणि पटेल हे भारताचे प्रतिनिधी आहेत. त्यावेळेस 75 कोटी रुपये पाकिस्तानच्या वाट्याला येतात आणि 300 कोटी भारताच्या वाट्याला येतात. 20 कोटी रुपये दिले जातात आणि माउंट बॅटन असं म्हणतो की अनेक प्रश्नांचा निपटारा झाल्यानंतर हे 55 कोटी तुम्हाला दिल्या जातील. हा आंतरराष्ट्रीय करार आहे, गांधीचा काही संबंध नाही. पण गांधी एकच वाक्य असं त्यावेळेस वापरतात की जर आंतरराष्ट्रीय करार केला असेल, नवीन जन्माला आलेल्या राष्ट्रांनी हा आंतरराष्ट्रीय करार पाळला पाहिजे, अन्यथा या नवीन राष्ट्राची बदनामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपोषणाला वगैरे गांधी बसत नाही, अजिबात नाही. पण त्या दबावाखाली म्हणजे गांधींनी उपोषण करू नये म्हणून वल्लभभाई पटेल खूप प्रयत्न करतात. मग त्यावेळेस ते घोषणा करून देतात की गांधी यांनी खुश होऊन जाईल आणि उपोषण करणार आहे म्हणून मग ते 55 कोटी देण्याचं घोषित करतात. हा वेगळा भाग आहे. हे सगळं आहे. पण मला स्वतःला एक प्रश्न असा पडतो, 100 भरली आहेत म्हणजे समतेवाल्यांची 100 भरली आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समरसतावाद्यांची 100 आता सुरू आहे. बरं, समता हा शब्द असताना समरसता शब्द का वापरतात बुवा? झालं अनेक वेळा मला बरं समरसता, बरं समता शब्द आहे म्हणजे तो म्हणजे समानार्थी असेल समरसता हा शब्द. मग माझ्या लक्षात आला की समरसता या शब्दाचा अर्थ असा आहे की वाघाच्या तावडीत बकरी सापडलेली आहे आणि बकरीकडनं अपेक्षा आहे, वाघाकडनं नाही, की बकरींनी अतिशय सहर्षपणे बे आवाज न करता, हातपाय न झाडता, अतिशय आनंदाने आपल्या आयुष्याचं सार्थक झालं असं समजून वाघाच्या पोटात समरस होणे म्हणजे समरसता. अशा शब्दांचे खेळ मस्त आहे. हे समजून नाही घेतलं तर खूप लोक आहे ना की राष्ट्रासाठी, राष्ट्र कल्याणासाठी ते किती अहोरात्र जातात. अरे जे स्वातंत्र्याच्या लढाईत नव्हते ते राष्ट्राच्या मग राष्ट्राच्या नवनिर्माणासाठी. मग अर्थ असा होतो की राष्ट्र म्हणजे काय आणि राष्ट्र म्हणजे काय याचा गोवळकर गुरुजींच्या बंच ऑफ थॉट्समध्ये उल्लेख आहे. कारण जे लोक मनुस्मृतीचं समर्थन करतात ते समतावादी असू शकत नाही, कारण मनुस्मृती हीच विषमतावादी आहे. जे लोक तिरंगा झेंडा मानत नाही, आजही मानत नाही, त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स उपलब्ध आहे. म्हणजे आपल्या छोट्या चंदूंनी तर लिहिलेलं आहे त्याच्यावर की 22 वर्ष झेंडा फडकत नव्हता. अजूनही भारत मातेच्या हातात तिरंगा झेंडा नाही आहे, भगवा झेंडा आहे. आम्ही झेंडा मानणार नाही, आम्ही संविधान मानणार नाही, आम्ही मनुस्मृती मानू. ते लोक समतावादी कसे असणार आहेत? कारण समतेच्या नावावर पण क्रेज आहे त्यांची. आजकाल तर म्हणजे फक्त आजपर्यंत हगवण लागणे माहीत होतं, म्हणजे आता तोंडातूनही हगवण सुरू झालेली आहे. हे बोलतात, इतके बोलतात की काय डायरिया होतो, म्हणजे दोन्ही बाजूनी. आणि असा अधिकार मिळाल्यासारखं यांना वाटतं की बोलतात. हे सगळं चिंताजनक आहे. काय होणार आहे मला माहीत नाही. मी एका याच्यामध्ये म्हटलं की हिंदू आणि हिंदुत्ववादी एक असत नाही. गाय आणि गोचीड जशी एक असत नाही, गोचिडाच्या अंगात गाईचं रक्त असतं म्हणून गोचीड जशी गाय होऊ शकत नाही, तसं हिंदूंच्या अंगावर असलेलं हिंदुत्ववादी हे गोचीड आहेत आणि या हिंदुत्ववाद्यांच्या अंगामध्ये हिंदूचं रक्त आहे म्हणून हे हिंदू होऊ शकत नाही.
दुर्दैवाने काय झालं की आम्ही पुरोगामींनी काय केलं की गोचिडाला मारण्यासाठी जी काठी वापरली ती गाईच्याच अंगावर बसली आणि ते गाय म्हणून हे नेहमी झोडपत राहतात, ती गायच आता खाटीक धार्जिनी झालेली आहे. म्हणून मी म्हटलं होतं हिंदू, माझा ज्ञानोबा हिंदू होता, पण त्याला त्याच्या आईवडिलांना छळणारे आणि आत्महत्या करायला लावणारे हिंदुत्ववादी होते, हे समजून घ्या. माझा तुकोबाच्या गाथा कोणा औरंगजेबांनी नाही पाण्यात टाकल्या, म्हणजे औरंगजेबाचं सैन्य आलं होतं आणि त्या गाठा पाण्यात बुडवल्या. माझा तुकाराम हिंदू होता, त्याला छळणारे हे जे होते ते हिंदुत्ववादी होते. माझा गांधी हिंदू होता, त्याला त्याची हत्या करणारे हिंदुत्ववादी होते. हे असं हे तुमच्या शरीरावरचे असलेले गोष्टी आहे. आणि मी तर आता माझी शेवटची इच्छापत्र म्हणजे सतीश इथे आहेत, मी इच्छापत्र जाहीर केलं आहे, माझं मृत्यूपत्र हेच आहे माझं, की त्यांच्यावर मी बोलणार आहे. इतकं बोलणार आहे की ते इरिटेट होऊन मला घरातून खेचून काढतील आणि सडकेवर नेऊन दगडांनी ठेचू मारली, ही माझी शेवटची इच्छा, मरायची. कारण त्याच्याशिवाय हे होणार नाही. अनेक आता मी चित्कारांशी बोलत होतो, हे यांनी काय केलं त्यांनी काय केलं, अरे किमान त्यांनी म्हणजे बऱ्यापैकी याचं म्हणजे संविधानाचं रक्षण तर केलेलं आहे. असंख्य लाख दोष असतील त्यांचे, ज्यांचे दोष आपण काढतो, पण आजकाल म्हणजे नथुराम गांधीच्या वेशात फिरतोय बरं, हेही लक्षात घ्या. आणि मला कधी कधी असं वाटतं की नथुरामला सुद्धा गांधीचा वेश घ्यावा लागतो, म्हणजे रावणाला सुद्धा साधूचाच वेश घ्यावा लागतो सीतेचं हरण करायसाठी, या लोकशाहीचं हरण करण्यासाठी. आता अनेक गांधींनी नथुरामांनी गांधीच्या वेशात येणं सुरू झालेलं आहे. या गांधीपासून आपण सावध असूया, एवढंच वाटतं. मला असं वाटतं की मी थांबलं पाहिजे, कारण तुमची मला खूप दया येते. कारण इतक्या सिरियसली सिन्सिअरली बसून तुम्ही तासनतास ऐकू शकता, म्हणजे खरं तर नतमस्तक आहे मी तुमच्या समोर. आणि या अत्याचारावर माझाही अत्याचार सहन केला, याच्याबद्दल मी धन्यवाद देतो. नाही मग प्रश्न होऊ द्या, कारण वेळेच्या आत आटोपलं पाहिजे, नाही तर विकासचा चेहरा पडून जातो, मग तो शिस्त गिस्त सगळी येत जाते. नाही आलेले तुम्ही महाराष्ट्राच्या अर्पण सगळंच म्हणजे ते काय म्हणतात चमच्यांनीच फिडिंग करायचं का, तुम्ही थोडंसं वाचायला सुरुवात करा बरं. कारण मी गमतीचा भाग सांगतो. म्हणजे हे आपण प्रश्न म्हणजे तुम्ही प्रश्नातून जरांना विचारा, त्यातून आपण हे करूया. मला एक क्वेश्चन असं आहे की सोपा विचारा बा, मी प्राध्यापक नाही आणि डॉक्टर तर अजिबात नाही आहे. नाही, त्याचं काही गरज नाही, तुम्ही जे बोलताय त्याला धरूनच आहे. माझा विषय हा आहे की बांगलादेशमध्ये जो पहिले इंडिया जो होता, तिकडे ओखला म्हणून एक एरिया आहे जिकडे हिंदूंची खूप मोठ्या लेवलमध्ये हत्या होत होती. त्यावेळेस गांधींचं असं एक स्टेटमेंट मी बघितलेलं आहे म्हणा किंवा ऐकवात आलेलं आहे की त्याच्यामध्ये महात्मा गांधींनी हे म्हटलं की जर का हिंदूंच्या लेडीज लोकांना जर का आत्मरक्षण नाही करता येत तर तुम्ही स्वाधीन होऊन जा त्यांच्या. याच्यावर तुमचं काय मत आहे? स्वाधीन जबाबदारीने बोलतो. त्यांनी उलट असं म्हटलेलं आहे की तुमच्याकडे शस्त्र नाही, काही नाही, नख तर होते, नखाने ओरबडून काढणी काढलं असं म्हटलेलं आहे. काय गांधीच्या नावावर कोण खपवतो आणि काय खपवतो याच्यापासून सावध राहा. ओके. कारण त्या माणसाने अजिबात म्हणजे अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवलं, म्हणजे नखांचा वापर करा हे त्यांचे शब्द आहे. कारण भेकड तर सिद्ध करायचंच आहे त्याला, मजबुरी का नाम महात्मा गांधी त्याच्यासाठी आहे. त्यामुळे जरा सावध असा. आणि सध्या मी म्हणजे नेहरूबद्दलही बोलतो, म्हणजे बोलून टाकतो थोडंसं, कारण तुम्ही दगडं मारणार नाही याची अपेक्षा ठेवतो. नेहरूंच्या बद्दल म्हणजे मी राजीव दीक्षितचं मग नाव घेतलं, म्हणजे याचीच यूट्यूबवर हे आहे भाषण आहे, काय बोलतो माणूस. मला गांधीवाद्यांची खरंच कीव येते, कसं काय ते सेवाग्राम आश्रमामध्ये त्याला सन्मानाने ठेवतात. तो असं सांगतो की एडविना, जीना आणि नेहरू हे एकाच शाळेमध्ये शिकत होते आणि हॅरिस हॅरिस शाळेमध्ये कॉलेजमध्ये एकाच हॅरो नाही हो, हॅरिस आहे, ऐकून घ्या. हॅरो ते नेहरू शिकत होते तिथे. आणि हे एकाच वर्गात असल्यामुळे एडविना सुंदर असल्यामुळे नेहरू तिच्या प्रेमात पडतात आणि हा जीनाही तिच्या प्रेमात पडतो.
बरं ती बाई इतक्या कुशलतेने दोघांना हाताळते, पण नेहरूला समजते की जिनाईच्या प्रेमात आहे आणि जिनालाही समजते की नेहरूच्या प्रेमात आहे. मग कुरबुरी सुरू होतात. कुरबुरी सुरू होता होता थोडंसं हे भांडणं सुरू होतात आणि एकमेकांचं वैमनस्य सुरू होतं आणि मग याचा परिणाम म्हणून भारत पाकिस्तान तयार होतं. यूट्यूबवर ऐकून घ्या भाषण. आता याच्यातला क्लायमॅक्स असा आहे की हॅरिस कॉलेज नावाचं लंडनमध्ये कॉलेजच नाही आहे. हॅरो होतं जिथे ते नेहरू शिकले. दुसरं असं की जिनाचं वय नेहरूपेक्षा 13 वर्षांनी मोठं आहे. आता एकाच वर्गात यासाठी नीरा 12 वर्ष असा वाट पाहत होता, नेहरू येतो का, नेहरू येतो का, तोपर्यंत नापास होत होता आणि मग एकदाचे नेहरू येऊन जातात. बरं त्याच्यातलाही क्लायमॅक्स असा आहे की एडविनाचं शिक्षण मॅट्रिकच्या पलीकडे झालेलंच नाही. 93 लाख लोकांनी ते भाषण ऐकलेलं आहे भाऊ. 93 लाख म्हणजे ही कथा ऐकल्यानंतर, कारण असं लफडेवाज काही असलं की लोकांना वाचायला आवडते आणि 2-3 माणसाला ते सांगतातच. आणि मग हा नेहरू गुप्तरोगाने कसा मेला याचं वर्णन आहे भाषणात. आणि अक्षरशः शब्द असं हे वाटतो म्हणजे संताप येतो की याचं शरीर सडलं होतं, अक्षरशः सडलं होतं, एक एक अवयव गळत होते आणि त्याच्यातच हा मेला. आणि ब्रिटिश एम्बसीचे रिपोर्ट वेगळे आहे कारण गुप्तहेरांची त्यांच्यावर हे होती. म्हणजे गमतीचा भाग असा आहे की इंडियन एअरलाईनचं विमान नेहरू एडविनाला पत्र लिहित असेपर्यंत थांबायचं अलाहाबादला. मग पत्र घेऊन ते दिल्लीला एडविनाकडे जायचं. मग ते विमान परत एडविनाचं उत्तर येईपर्यंत थांबायचं. फक्त आपलं नशीब थोडं एवढं की इंडियन एअरलाईन्स केवळ त्याच्यासाठी स्थापन झाली असं लेखकांनी लिहिलेलं नाही. खूप आहे हो. म्हणजे कधी कधी असं वाटतं, म्हणजे मला सतीश म्हणजे सगळ्यात इथे मी अडलो होतो की यांनी नेहरूचा द्वेष घृणा का केली हे समजू शकतं, पण समाजवाद्यांनी म्हणजे जयप्रकाश नारायण, लोहिया यांनी नेहरूचा इतका द्वेष का केला याची उत्तरं मिळत नव्हती. अरे हे सगळं त्यांच्या धार्जिने होते ना. आणि मग त्याचं काही उत्तर मला दत्तप्रसाद दाभोळकरच्या पुस्तकात मिळालं. दत्तप्रसाद दाभोळकरच्या, कारण दत्तप्रसाद दाभोळकरांची आणि नानाजी देशमुखांची मैत्री होती आणि त्याच्यात दत्तप्रसाद दाभोळकर असं म्हणतात आणि हे नानाजी देशमुखने सांगितलेलंच कोटेशन ते सांगतात की एक दिवस नानाजी देशमुख मला असं म्हणाले की काय करावं, आम्ही गांधीचे हत्यारे आहोत म्हणून जनता आम्हाला जवळपास करत नाही, जवळ घेत नाही. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की विविध फंडे वापरून जयप्रकाश आणि लोहियांच्या जवळ जावं. आणि मग ते सक्सेस झालं असं एकूण त्यांच्या बोलण्यात आहे, ते सक्सेस झालेलं आहे. आता प्रश्न असा पडतो, म्हणजे लोहियांनी एका ठिकाणी वाक्य असं वापरलेलं आहे की या पहाडाला उभा आडवा छेद मी देणार आहे. अरे त्याला पहाडही म्हणतात, उभा आडवा छेद देतो म्हणतो, ही कोणती विकृती आहे? लॉजिक काही समजत नाही. आणि दुसरं असं की जयप्रकाश नारायण म्हणजे नानाजी देशमुख नथुरामला पिस्तूल पुरवण्याच्या आरोपाखाली तुरुंगात होते. हे जयप्रकाशजींना माहीत नसेल, लोहियांना माहीत नसेल. आणि इवन म्हणजे त्या बाबरी मस्जिदमध्ये राममूर्ती बसवण्याच्या कांडामध्ये सुद्धा नानाजी देशमुख आहेत. ते हनुमान प्रसाद पोद्दार जे आहेत त्यांच्या हस्ते म्हणजे त्या कुठल्या नदीमध्ये पवित्र मूर्ती करून तिथे बसवलेली आहे. हे सगळे कांड करणारी लोक आहेत. कसे काय या लोकांच्या याच्यामध्ये ही माणसं आली होती याचं उत्तर नाही मिळत. आणि मग ही असूया होती का? म्हणजे साधी गोष्ट आहे की नेहरू काँग्रेसमध्ये एकटे आहेत, अक्षरशः एकटे आहेत. वल्लभभाई पटेल असतील, डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील किंवा पुरुषोत्तमदास टंडन असतील, हे सगळे उजव्या बाजूने झुकलेले आहेत. आणि नेहरू तिथे बिलकुल प्राणपणाने बाजू हे करतो आहे. तो म्हणतात की नाही, मुसलमानांशी आपण तसं वागूच शकत नाही, कारण आपण पाकिस्तानचा आदर्श ठेवू शकत नाही. याच्यावर खूप वादविवाद आहेत. आणि नेहरू एकाकी आहे. आणि यांचं दुखणं ते आहे की एक तर गांधींनी 1920च्या नंतर हिंदुत्ववादी प्रवाहाला कोपऱ्यात ढकलत नेलं आणि असं कोपऱ्यात हे करून टाकलं. तसंच नेहरूच्या काळामध्ये जेव्हा म्हणजे भारत पाकिस्तान झालं त्यावेळेस
हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी अनुकूल परिस्थिती असताना नेहरू आड आले, हे यांचं दुखणं आहे. म्हणून 60 वर्ष का अंधेरा हे त्याचं दुखणं आहे. आणि त्या माणसावर आपणही अन्याय केला आहे असं मला वाटतं. म्हणजे मला तर आता इतका गिल्ट आला की इतका उशिरा आपण नेहरू कसा, कारण नेहरूंनी राष्ट्र उभं केलं. कारण गांधींनी स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये अमूर्त कल्पना मांडल्या असतील, त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम नेहरूंनी केलेलं आहे. बघू त्या नेहरूचं काय होतं ते. आता नेहरूंना हे सतत दोष देतात आहे, आपण पाहतो 56 इंची. आम्ही प्रतीक्षा करतोय नेहरू का मरत नाही त्याची, त्यात सगळे खुलासे होतीलच. आणि माझ्याही मरणाची प्रतीक्षा करा बरं. त्याच्यानंतर नक्की एक प्रश्न असा आहे चंदूभाऊ, की फाळणीच्या वेळेस गांधीजींचं एक वक्तव्य आहे असं की ही फाळणी माझ्या प्रेतावरून जाईल का माझ्या, ते याचं विश्लेषण कसं? नाही, तेव्हा ते अगतिक झालेलं आहे. म्हणजे सिच्युएशन अशी आहे की हे पेटवून राहिलेले आहेत. म्हणजे RSS आणि जिना, म्हणजे त्यावेळेस श्यामाप्रसाद मुखर्जी आणि जिना हे एका मंत्रिमंडळात आहे. आणि 1942चे डॉक्युमेंटेशन आहे श्यामाप्रसाद मुखर्जी, देशभक्त श्यामाप्रसाद मुखर्जी, की तुमच्याच्यानी होत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला मदत करतो हे आंदोलन चिरोडण्यासाठी वगैरे. तेव्हा अक्षरशः अगतिक झालेले आहे. आणि 16 ऑगस्ट याच्या म्हणजे एक तो काय म्हणतात डायरेक्ट ॲक्शनची जेव्हा हे झाली ना, तेव्हा ही मंडळी अगतिक झाली आहे की असंच हे होत राहिलं तर माणसं अधिक मरतील. आणि त्यांनी पहिले वल्लभभाई पटेलला कन्व्हिन्स केलं, त्याच्यानंतर नेहरूंना कन्व्हिन्स केलं. असं कन्व्हिन्स केलं, गांधी एकटे होते त्यावेळेस. आणि मग त्यांनाही असं वाटायला लागलं की सगळं काँग्रेस, कारण त्या वयात असं एकाकी झगडणं आणि बिलकुल परिस्थिती नव्हती. म्हणजे ह्या सगळ्या फोर्सेस इतक्या एक झाल्या होत्या की गांधी अगतिक झाला, म्हटलं होतं त्यांनी. आणि ते म्हणजे एखादा जरी त्याच्यातला हाताशी लागला, हे कारण त्यांचे 2 प्रिय माणसं आहेत, ते दोघेही हे झाले म्हटल्यानंतर त्यांनी हात टेकलेले आहेत. त्याची अगतिकता आपण समजून घेतली पाहिजे. कुणाचे काही प्रश्न? नमस्कार, मी गोविंद रोहनकर, अमरावती. सर, आपण यापूर्वी उल्लेख केला की आपल्याला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 47ला मिळालं, देशाची फाळणी झाली त्याच म्हणजे अगोदरच्या दिवशी. 48ला महात्मा गांधींचा खून झाला आणि सरदार वल्लभभाई पटेल 50ला गेलेत. तर एक आपण बोलताना माझं कन्फ्युजन आहे, आपलं खरं असेल तर त्यामध्ये आपण येते की महात्मा गांधी अहिंसक होते, परंतु त्या पिरियडमध्ये पाकिस्ताननी वार केला आणि महात्मा गांधींनी पटेलांना सांगितलं की त्यांना बाजूला करा, मग पटेलांची महात्मा गांधींनी पाठ थोपटली असा आपण उल्लेख केला. तर तो ते 6 महिन्याच्या काळामध्ये कोणता वार झाला काश्मीरवर, असं थोडंसं माझं. नाही, काश्मीरवर हल्लाच झाला ना. हा जो हरिसिंग आहे, जो RSSच्या फूस असल्यामुळे तो सामील होत नव्हता, हे एक इतिहास आहे. म्हणजे त्यावेळेस हरिसिंग हा RSSला मानणारा होता. आणि त्यावेळेस दुसरं असं, गांधीची अहिंसा त्यांच्यापुरती होती. त्यांनी कधीही दंगली शमवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण दंगली शमवण्यासाठी सैन्य वापरू नका असं कधीही म्हटलेलं नाही. त्यांनी शासनाचं काम करावं असं म्हटलेलं आहे. आणि इथे शासनाचा संबंध आहे. एका देशाने दुसऱ्या देशावर हल्ला केल्यानंतर आणि मग तो हल्ला केल्यामुळेच फायदाही झालेला आहे, विलिनीकरणाला मान्य झाला हरिसिंग, असं आहे. मला एकच मुद्दा फक्त मांडायचा आहे, थोडंसं मांडून घेऊ. हां, आतापर्यंत काय झालं की हा जो खोटं स्वातंत्र्य आणि खरं स्वातंत्र्य हे जरा समजून घ्या. कारण एक वेळा स्वातंत्र्य खोटं आहे म्हणजे हे बोललेले आहेत. बरं, त्यांचे कसे लाऊडस्पीकर असतात, पहिले कंगना खनकली की हे स्वातंत्र्य लाचारीत मिळालेलं आहे. विद्यार्थी परिषदेची एक मोठी पदाधिकारी एका त्यांच्या कॉन्फरन्समध्ये असं म्हणाली की हे 99 वर्ष लीजवर मिळालेलं स्वातंत्र्य आहे. आतापर्यंत म्हणजे आता ते एक स्टेप पुढे गेलेलं आहे बरं, की आतापर्यंत स्वातंत्र्याच्या नायकांना कलंकित करण्याचा त्यांचा कार्यक्रम होता. मग तो गांधी असेल, नेहरू असेल, कोणी असेल. आता त्यांनी काय केलं की स्वातंत्र्यच कलंकित करायचं, की हे खोटं स्वातंत्र्य आहे असं म्हटलं की मग त्याचे जे नायक आहे, राष्ट्रपिता आहे, तेही खोटे आहेत. हे जरा समजून घ्या, हे गंभीर बाब आहे. आणि त्याच्यात मोहन भागवत म्हणजे जे 200 कोटी तिथे राम मंदिरात जे काही झालं, उधळी लागली वगैरे, त्याच्यावर बोलले नाही, पण ते बोलले की राम मंदिर उभं झालं आणि खरं स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे मग हे नायक हे जे आहेत, म्हणजे
बरं, याच्यामध्ये मला नेहमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची म्हणजे तुलना करायची झाली तर हिंदी सिनेमातली ललिता पवार, कुचकट धंदे करणं, कुटन धंदे करणं, याचं तळं लाव त्याचं तळं लाव. बरं, यांच्याकडे आखाड्यात उतरायसाठी पैलवानच नाही, कोणाला उतरवणार? मग गांधी विरुद्ध नेहरू, वल्लभभाई पटेल विरुद्ध सरदार पटेल, मग पंतप्रधान करताना वल्लभभाई पटेलला का नाही? अबे तू चूप बसणं, तुला काय संबंध? आम्ही म्हटलं का अडवाणीला का नाही पंतप्रधान केलं? प्रचार. मग भगतसिंगासाठी काय केलं? बरं, आपली लोक लगेच कटघऱ्यात उभे होतात आणि मग त्यांच्या आरोपाला उठतात. आता मला स्वतःला त्यांना कटघऱ्यात उभं करण्याची गरज आहे की का नव्हता तू स्वातंत्र्याच्या चळवळीत? मग ते लगेच तुमची माहिती नसेल तर आम्ही होतो ना, आमचे हेडगेवर तुरुंगात होते ना. अरे पण कोण्या वर्षी होते ते जरा विचारा. कारण 1920 त्यांच्या लक्षात आलं हे स्वातंत्र्य, हे बाटवलेलं स्वातंत्र्य त्यांना नको होतं, 16 ओळ्यातलं स्वातंत्र्य हवं होतं. आणि गांधी एवढा बुहारा की त्यांनी ते स्वातंत्र्य बाटवलं. म्हणून ते त्या स्वातंत्र्याच्या लढाईत नव्हते, आधी राजकीय की आधी सामाजिक, त्यांना राजकीय स्वातंत्र्य पाहिजे होतं. म्हणजे ब्रिटिशांनी जावं आणि आपलं वर्चस्व राहावं असं स्वातंत्र्य त्यांना पाहिलं होतं. हा सगळा खेळ गांधींनी विस्कटून टाकला. स्वातंत्र्याच्या नंतर एक संधी मिळाली होती, तो नेहरूंनी विस्कटून टाकला. असं सगळं आता तो राहुल गांधी उभा होऊन राहिला, असं ते सगळं आहे. त्यामुळे स्वातंत्र्य कलंकित करण्याचा प्रकार याच्या नंतर मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण नायकांना असं छिटपूट नायकांना घेण्यापेक्षा स्वातंत्र्यालाच कलंकित करायचं असं ते सुरू आहे. चल, धन्यवाद. सर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस ही पक्ष बंद करा असं गांधीजींनी सांगितलं, पण ते केलं नाही. आणि त्यानंतर मग पक्ष आणि पार्टीची निवडणूक झाली. त्यामुळं संविधानामध्ये पक्ष आणि पार्टीच नाही तरी तसंच पक्ष आणि पार्ट्या पुढं आल्या. असं अण्णा हजारेंनी जे पॅम्पलेट छापलेत त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलं की पक्ष आणि पार्टीच संविधानात नाही. ती चूक ही काँग्रेस बंद करा गांधीजींनी सांगितलं तरी ती केली, ती नेहरूंनी केली असं म्हटलं गेलं. तर त्याच्याविषयी काही सांग. अण्णा हजारेच्या हाडावर चोट आहे का? मग दुसरा गांधी म्हणतो. आता हे सगळं चालू असताना काय करतात अण्णा हजारे? म्हणजे कदाचित आमच्या हेरम कुलकर्णीला वाईट वाटेल, पण अखेर हे सगळं आंदोलन अण्णा हजारेचं अजित डोवालनी मॅनेज केलं होतं. याचे आता अधिकृत पुरावे आहेत. आणि मी एक तुम्हाला मंत्र सांगतो, अचानक एखादा माणूस दिवसातून मोठा होत असेल तर त्याच्यावर संशय घ्या. कारण साली इथे आयुष्य खपवल्यानंतर अशी एकदम केस होत नाही. पण यांचा माणूस राजू दीक्षित एकदम मोठा होतो. आता त्या नॅरेटिव्हला परत जर फसलो तर आपल्यासारखे भाबडे नाही. आणि भाबडे हे भामट्यांचं रॉ मटेरियल असतं, एवढं लक्षात घ्या. भामट्यांबद्दल म्हणजे भाबड्यांबद्दल क्यू करण्याची गरज नाही, ते कच्चा मालच असतं भामट्यांसाठी. त्यामुळे खूप वेळा फसलो आहे ना. माझी बायको झाडू घेऊन जायची ना झाडायला, दुसरा गांधी वगैरे. म्हटलं एकच गांधी आयुष्यभर पुरतो, दुसरा गांधी कशाला आणला? आता पस्तावते. मी म्हटलं नाही, हे ओळखून आहे मी नाही गेलो. अरे 20 वर्ष आयुष्याची मेटीखेड्यामध्ये काढली आणि त्यावेळेस मी सिद्धांत असा मांडला होता की एक गाव स्वर्ग बनू शकत नाही अवतीभोवती नरक असताना, पण एक गाव स्वर्ग बनू शकतं असा आभास व्यवस्था तयार करू शकते आणि तुम्हाला मोठं बनवते. म्हणजे आम्हाला तर आम्ही ग्रामपंचायत जिंकली होती महिला, तर सगळे ब्रिटिशचे पत्रकार BBC वगैरे यायचे हिरो बनवायला निघाले होते. आणि तुम्हाला सांगतो या थोरवीच्या याच्यात गेलं की माणूस चोरच बनतो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो मेटीखेडा सोहळ्याचं एक कारण म्हणजे कारण तिथे मी त्यावेळेस सिगरेट प्यायचो. म्हणजे माफ करा व्यसनमुक्तीवाल्यांनो, आता सोडली आहे सध्या, 4 वर्ष झाली. आणि आमच्या एका त्या इजाजुद्दीनच्या हॉटेलमध्ये पान ठेवायचं सिगरेट पित असताना अंकुश खडसे नावाचा माझा मित्र होता. तो इजाजुद्दीनला सांगून राहिला का चंदूभाऊ काल स्वप्नात आले होते आणि त्यांनी मटक्याचा आकडा दिला आणि तो मटका मी लावला. माझं नशीब थोर म्हणून तो लागला नाही, लागला असता तर मी मेलो असतो. त्याच्यानंतर एक लक्षात आलं की आम्ही टेकडीवर आहे, तो स्मशान असायचं. म्हणजे लोक पहिले मारायला उठतात पण नंतर देव बनवायच्याच नादी लागतात. मग दर महाशिवरात्रीला आदिवासी 2-4 का होईना शंकर पार्वतीचे गाणे म्हणत आमच्या टेकडीवर चढायचे. आलं म्हटलं झालं आता महादेव आणि पार्वती यांनी बनवणं सुरू केलं. आणि तिसरा एक किस्सा आहे, म्हणजे
की गुरुपौर्णिमेच्या दिवशी 2-4 कुठून ना कुठून कार्यकर्ते यायचे. मग ते पहिले दिवसभर जे की मी काम करायचो ते काम करू लागायचे वगैरे. अरे पण का आला काय सांगायचंच नाही. 5 वाजायला झाली की तो लगेच विचारायचा, आणि ती धमकीच्या भाषेत, तुम्ही आंघोळ केली की नाही, कारण नियमित आंघोळ करत नाही त्याला माहीत असायचं. मग आंघोळ केली की नाही, काहून रे हा प्रश्न, केली आहे, मग पाठ आहे की नाही घरात, मग पाठ टाका. आणि तो काहीतरी काढायचा, म्हणजे एक दुपट्टा, मग ते असं ते सगळं लावायचा वगैरे वगैरे. त्याच्यावर नारळ असायचं आणि नारळावर सिगरेटचं पाकिट आणि माचीस असायचं. म्हटलं वा रे बैता तुझा गुरु आणि तुझी शिष्य. मी म्हटलं लोक आपल्याला आता हे बनवायला आणि हे सोपं असतं, कारण ते मॅनेजमेंट असतं. तेवढी थोरवी म्हणजे परमेश्वरांनी म्हणजे गाडगेबाबांनीच हात ठेवला होता त्या लहान वयात, त्यामुळे ती नाकारली. आणि आता म्हटलं बा नाही हो, थोर पुरुष तर व्हायचंच नाही, कारण थोर होता होता चोर माणूस कधी होतो याचं काही सांगता येत नाही. अनेक पाहिलेले आहेत, त्याच्यामुळे त्यावर मी बोलत नाही. धन्यवाद. उत्तर सगळ्या प्रश्नांची उत्तर माझ्याकडे आहे हे गृहीत धरणंच चुकीचं आहे. दुसरं असं की हे जे उपलब्ध याच्यात नॅरेटिव्ह यांनी अनेक असे सेट केलेले आहेत की ही जी 30 जानेवारीची चर्चा झाली तेव्हा वल्लभभाई पटेल आणि हेच शेवटचे बोललेले आहेत. बरं तिथे गांधी निघून गेलेला आहे. बरं हे वल्लभभाई पटेलही सांगत नाही, कारण वल्लभभाई पटेलांबद्दल काही आक्षेप घेतला तर गांधीवर त्यांचे नितांत प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं असतं उलट तू आणि नेहरू सोबतच तुम्ही कारभार करा हे सांगितलं. म्हणून त्यांचे मतभेद असताना सुद्धा ते सोबत कारभार करत होते, हे समजून घ्या. बरं एक आजकाल मी असा उलटा विचार करतो की हे विधान गांधीच्या तोंडी घालून कोणाचा फायदा आहे. आता ते जरा शिका, कारण परत गांधीला याच्यासाठी त्याच्यासाठी हे का म्हटलंही असेल गांधी आणि नेहरूंनी नाही केलं असेल तर काय झालं. लोकशाही मी तुम्हाला सांगतो, नेहरूंना अक्षरशः राजा व्हावा याच्यासाठी ॲटलीची ऑफर होती. हे काय लावलं आहे भानगड, हे मतदार बनवान, मतदार याद्या बनवान, सर्वसामान्य माणसांना लोकशाही स्थापन करा. लोकशाही टिकणार नाही, सगळ्या विद्वानांचं मत. त्यांनी लोकशाही स्थापन केली, मग होतं कसं की आपणच चर्चेला फाटे फोडतो. आणि इतक्या गोष्टी भगतसिंगासाठी काय केलं. अरे आता तुम्ही विचारा ना, तुम्ही आता 75 नंतर पक्ष विसर्जन करायचं आणि लोकांनी निवृत्ती घ्यायचं बोलले होते ना, असं विचारा ना त्या भागवतला आणि त्या मोदीला विचारा, 75 नंतर तुम्ही निवृत्ती घेणार असं विधान केलं होतं की नाही. तुम्ही आपल्याच लोकांना अडचणीत आणताय. नाही विचारू नये असं मी म्हणत नाही, पण सध्या लढाईचा काळ आहे. मी जितकरांशी तेच बोललो की आता आमच्या बाजूनी जे कोणी असतील त्यांच्यात काही दोष असले तरी मी सार्वजनिक ठिकाणी बोलणार नाही. मी लढेल यांच्याशी, कारण तुटकं फुटकं हत्यार आहे, दुसरं नाही आहे माझ्याकडे. आणि कोण काय करतं याच्यापेक्षा मी काय करणार हे मी ठरवलेलं आहे, बस खलास. खूप खूप धन्यवाद चंदू भाऊ. आपल्याला आहे की आम्ही काय करावं. सगळं राजकारण जे चाललं आहे, एका टोकानी व्हॉट्सअपवर काहीतरी येतं, शिव्या देत राहतं, सगळं संभ्रमित होतं. अशा वेळेस चंदूभाऊंनी जी उमेद दिलेली आहे की लढत राहायचं, तर ते सगळ्यांनी अभ्यासपूर्ण हे करून म्हणजे लढत राहायचं म्हणजे हाती काठी घेऊन मारत राहायचं असं नाही आहे. त्यांना आपण विरोध करायचं राहायचं. आपण का कटघळ्यात उभं राहतो हा महत्त्वाचा भाग आहे. त्यांना उभं करायचं, त्यांचं योगदान काय आहे ते. खूप खूप धन्यवाद भाऊ, तुम्ही इथे आलात. आणि प्रत्येकाला क्युरिओसिटी होती खूप बोलावं तुम्ही, पण आणि आता अशी शिबिरं व्हायला पाहिजे. 1 तास घेतला आणि हे सगळं होत असताना याच सरकारच्या काळात घराघरात खराब पोचलेले आहेत. आता त्याचा पर्दाफाश होणारा या नंतरच्या सत्रात डॉक्टर प्राध्यापक सुचिता मॅडम त्यावर हे करतील.